मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? पोलीस मॅडम। बोल ना, काही बोलायचंय का तुला? मी काय म्हणते मॅडम, माझी आय मीन्स ती बाई, त्या बाई आमच्याकडे आल्या होत्या, त्या आता कशा आहेत? कोण बाई ग? त्या नाही का ज्यांनी स्वतःला इजा करून घेतली होती त्या। तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुला त्यांची खूप काळजी आहे। नाही, तसं काही नाही। बघ, तसं काही नाही असं म्हणतानाही तुझा स्वर हळवा झाला। तुझा खरंच त्यांच्याशी काही संबंध आहे का? तसं काही असेल ना तर बिनधास्त सांगा। काय? हॅलो मॅडम। हॅलो, पेशंटच्या तब्येतीच्या बाबतीत काही अपडेट? हो, त्याच संदर्भात बोलायचं होतं मला। पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी जो काही खर्च लागेल त्याची तुम्ही काळजी करू नका। आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मेडिकल फंडमधनं तो सगळा खर्च केला जाईल। फक्त त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले पाहिजेत आणि पेशंट वाचला पाहिजे याची काळजी घ्या। नाही, पैशांचा काहीच इश्यू नाहीये मॅडम, त्याची सगळी सोय झाली। पण जो इश्यू आहे ना मॅडम, तो जरा नाजूक आणि वेगळा आहे। हिचंच नाव शक्ती आहे ना? हो, त्या पेशंट बाई सतत हिचंच नाव घेतायत, हिला भेटायचं म्हणतायत। डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना मानसिक धक्का बसला। अशा वेळी हिला जर त्यांच्याकडे नेलं तर त्यांची रिकव्हरी लवकर होईल। शक्य नाही, फक्त काही तासांचा प्रश्न आहे मॅडम। तुमच्यासाठी तो काही तासांचा प्रश्न असेल, पण माझ्यासाठी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुमच्या अशा वागण्या बोलण्यातून तिच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात। तसं काही घडणार नाही याची खात्री मी देते तुम्हाला। तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही। इथे कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम, माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे। तुम्ही एकदा असा विचार करून बघा, ती बाई। तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय?